यावेळी ना मी आपण मागच्या वर्षी 31 डिसेंबरला फिरायला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटो बघत बसणार आणि त्याच आठवणींवर अख्खी रात्र काढणार. बघ बघ किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. अगं इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. आई नाटक आहेत ग सगळी. घ्या होम मिनिस्टर. आईला माहेरी गेली तरी पिच्छा नाही सोडणार. बोल डार्लिंग. हा काय आलोच, 10 मिनिटात पोहोचलोच. ओके बाय. आईला हे म्हणजे ना, आरोप्याला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जावं लागतं ना, तसं रोज मला हिच्या माहेरी हजेरी लावायला जावं लागतं. अरे एक वेळ पोलिसांचा तुरुंगवास परवडला, पण बायकोची नजर कैद नको रे बाबा. चला पळतो. हे आदिती, म्हणजे मला जो काही उशीर झाला नाही माझी काही चूक नाहीये. मी अगदी वेळेवर घरात निघालो होतो, पण रस्त्याची कामं इतकी चालू आहेत ना, ट्रॅफिक जॅम, रस्त्यावर चालायलाही जागा नव्हती. रिलॅक्स रिलॅक्स. तू आधी आत तर ये 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 ये. शांतपणे बस बस. मी तुझ्यासाठी पाणी आणते. हा कमाल आहे, मला अर्धा तास उशीर झाला तरी एवढी शांत. एव्हाना प्रश्नांचा भडीमार सुरू करायला हवा होता. एवढा वेळ कशाला झाला? वेळ होणार होता तर रिंग करायचीस. घोरत पडला असशील घरी. कुणीतरी भेटली असेल वाटेत, कॉलेजची सखी. रितेश, अरे पाणी. तू काय भर दिवसा स्वप्न बिप्न बघायला लागलास की काय? हो ना, बाळ, आपलं बाळ आलं होतं ना स्वप्नात. खरंच? काय म्हणाल? त्यानं बाळ काय म्हणणार. त्यानं बाळाला काही बोलता येतं का? शिसू करून गेला. गुड जोक. तू चहा घेणारस? नाही नको. आई बाबा कुठे आहेत? बाबा गेलेत ऑफिस मध्ये आणि आई गेली इकडेच भाजी आणायला मार्केट मध्ये. अरे बा, म्हणजे आपल्याला रान मोकळं. रितेश, एका पुराचा बाप होशील तू तरी अंगातला चावटपणा काही जात नाही तुझ्या. अरे बाप होणार आहे. बाप होणार आहे म्हणजे काय म्हातारा नाही होणार आहे. माहितीये मला. बरं ते जाऊ दे. रितेश, तू उद्या रात्री मला चौपाटीवर नेशील फिरायला? उद्या? का? उद्या काय आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जाणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र आणि येणाऱ्या नवीन वर्षाची पहिली पहाट मला तुझ्या बरोबर घालवायची, गेल्या वर्षीप्रमाणे. चल ना, आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊ, चौपाटीवर बसून गप्पा मारू, खूप खूप फिरू. अशा दिवसात इतर बायकांना खायचे डोहायला लागतात, हिला फिरायचे लागले. येणार पोरग बहुतेक टुरिस्ट कंपनी काढतय. आपला प्लॅन मोबाईलला. तू काय पटपुटतोयस? कसला प्लॅन? कसला प्लॅन? हेच या अवस्थेत तुझा असला कसला प्लॅन? धोक नाही का होणार? मला चालेल. तसंही मला पुढचे 5-6 महिने कुठे जाता येणार आहे का? तू मला नेणार आहेस की नाही तेवढं सांग. आत्ता कळलं. मगाचपासून एवढ्या शांतपणे आमचं स्वागत कसं काय करताय? तुला काय बोलायचं ते मोठ्याने बोल ना. मनातल्या मनात कसला पुटपुटतोस सारखा सारखा? काही नाही, शांत हो, तू शांत हो. उद्या आपण जाऊ, ओके? रितेश, I love you so much. अरे काय झालं? मला असं अचानक बघून बोबडी का वळली तुझी? कुठे वळली? कोण वळली? बाजूला. कशाला? श्रेयस बाजूला हो. कशाला? बाजूला होती. अगं पण तू का आलीस? का म्हणजे? अचानक कशी काय आलीस? तू आधी मला सांग, मी घरात नसताना तुझं काय चाललं होतं? तू इतका का घाबरलायस? असं इथे बसून तुझी वाट बघत होतो. कधी बाजूला हो. येशील? तू बाजूला हो. कशाला? बियर. बिहार? कुठे? अरे बापरे, कुठे आणली?
मी नसताना ना तुझे सगळे उद्योग चालणार मला माहित होतं. काय झालं? काय सांगू? हा तुझा विरह सहन होत नव्हता डिअर, म्हणून म्हटलं प्यावी थोडी बिअर. मस्त आहे ना? खूप छान खूप छान. लावली. काय प्रेम होतू चालला ना बायकोवर बिअर खरंच सारखं. ग खरंच. आता आले ना मी, हो. फेकून देते बिअर. तुम्हाला ना नुसती कारण पाहिजे दारू प्यायला. असं काय? दुःख झालं तर दुःख विसरण्यासाठी, करेक्ट. आनंद झाला तर तो सेलिब्रेट करण्यासाठी. आईला परफेक्ट. फेकतोय का फेकू मी आता? फेक फेक फेक. तू 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 शांत हो, शांत काय हो. शांत हो? फेक ती आधी. अरे 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 असा का चेहरा दिसतोय तुझा? का? किती दमलीस तू सोन्या. ये श्रेयस, बस बस तू ऐक ना? माझं. बस 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 शांतपणे बस. किती दमलीस तू सोन्या. आहे बघ, मी ना तुझ्याकरता थंडगार बिअर आणतो. काय ते चहा चहा मस्त गरमागरम चहा आणतो. म्वा! म्हणूनच याला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही. एक दिवस माहेरी गेलं नाही तर घरात बिअरची बाटली. आठवडाभर जर का मी कुठे गेले ना तर घरात ना हा दारूचा अड्डा करून ठेवेल. ए आई, आले. काय रे? मी आणि अदिती आज रात्री फिरायला चाललोय. कदाचित मला उशीर होईल आणि फार उशीर झाला तर मी अदितीकडेच राहीन. बर, सांभाळून रे. तिच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाड्यांचे प्रवास जरा जपून करा रे बाबा. हो हो, काही काळजी करू नकोस. आणि हे बघ, हा. ते हातगाडीवरचं आंबट आणि तेलकट खाऊ नका हा. जपून जा आणि जपून या रे. हो हो, चल गेलो. बाय बाय अदिती. या या या. काय झाली का तयारी? काय म्हणते आई, कशा आहात? ठीक आहे. अरे रितेश, अशा अवस्थेत तिला कुठं फिरायला घेऊन चाललायस? अगं त्याला कशाला बोलतेयस? माझा प्लॅन आहे हा. असलं कसलं तुझं प्लॅनिंग? एक तर ट्रेननी प्रवास, त्यातून मुंबई म्हणजे दहशतवाद्यांचं टार्गेट. हा. ते काही नाही. हे बघा, तुम्ही इथंच जवळपास कुठंतरी फिरून या. हो की नाही रे? बरोबर आहे की नाही माझं? अगदी बरोबर आहे. रितेश, बाबा, हे बघ अदिती, आई काय चुकीचं बोलतायत का? 31 डिसेंबर का आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करू ना. बरोबर आहे. आपण ना यावर्षी इथेच कुठेतरी फिरायला जाऊ, एखादा सिनेमा पाहू, हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला नाही इथे कुठे फिरायचं. तूच जा. ओके, मग मी निघतो. रितेश, तू सुद्धा रात्री मित्रांबरोबर पार्टीला जायचं नाही. अगं त्याला कशाला अडवतेस? अगं दारू बिरू प्यायला म्हणजे चल काहीतरीच काय. मग सगळे मित्र एक नंबरचे पिणारे आहेत त्याचे. आदिती, नवऱ्यावर असा संशय घेणं बरं नाहीये. जाऊ द्या हो आई, तिचा स्वभावच तसा आहे, त्याला कोण काय करणार. आता मला तुम्हीच सांगा, 31 डिसेंबर हिच्याशिवाय एन्जॉय करायला माझा मूड तरी लागेल का? यावेळी ना मी कुठेही बाहेर जाणार नाहीये. ओ, मग काय करणार? मित्रांना घरी बोलावणार? यावेळी ना मी, आपण मागच्या वर्षी 31 डिसेंबरला फिरायला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटो बघत बसणार आणि त्याच आठवणींवर अख्खी रात्र काढणार. बघ बघ किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. अगं इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. आई, नाटक आहेत ग सगळी. जाऊ दे ना आई, मी तुम्हाला म्हटलं ना, हिला सांगून काही उपयोग होणार नाही. हिचा स्वभावच तसा आहे. बघ, शेवटचं विचारतोय, अजूनही इथे कुठे फिरायला जायचंय का? मला नाही जायचंय, तूच जा. खरंच जाऊ? बघ, म्हणजे मी जाऊ का? ओके, मग मी जातो. बापरे, अदितीचा फोन. म्हणजे किशोरीने अदितीला फोन केला असणार. अरे किती घाबरतोस रे तू. हा, घे घे फोन घे, दुसरं काहीतरी काम असेल. हॅलो, हा अदिती बोल. आय एम सॉरी. मी नीट विचार केल्यानंतर मला पटलं तुझं म्हणणं. आपण इथेच कुठेतरी फिरायला जाऊया. हा, तू ये ना. आता मी नाही येऊ शकणार. का? काय झालं? 15 मिनिटं तर लागतात आपल्या घरून माझ्या घरी यायला. काय 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 सांगू? अरे मला बोलवते. हा हा, अगं अदिती, काय झालं माहितीये का? आपल्या श्रेयसचा ना छोटासा ऍक्सिडेंट झालाय. हा, म्हणजे मी तुझ्या घरून निघालो ना, तेव्हाच त्याचा फोन आला. पण तू किशोरीला यातलं काही सांगू नको. तिच्या या अवस्थेत तिला टेन्शन येईल ना, म्हणून श्रेयसने डायरेक्ट मलाच फोन केला.
मी त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. उद्या सकाळपर्यंत सोडतील त्याला. पण मी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. नाही नाही, मी किशोरीला नाही सांगणार. पण त्याला सोडतील ना उद्या सकाळपर्यंत डॉक्टर? हो अगं हो ग, सोडतील. आदिती, अगं काय अशी अचानक? का येऊ नये? नाही तसं नाही अगं, म्हणजे तू काही फोन नाही केलास. आणि खरं सांगू, तुला असं खूप दिवसांनी आणि ह्या अशा अवस्थेत पाहून एक सुखद धक्का बसलाय मला. अगं मला आठवण आली तुझी म्हणून आले. तुला कुठे आमची आठवण येते? काय ग, बस तर आधी. आल्या आल्या कंप्लेंट्स नको आहेत तुझ्या. अगं खूपदा आठवण येते तुझी. खर तर आज संध्याकाळपासून ना खूप आठवण येत होती तुझी. ऍक्च्युली मला पण आज संध्याकाळपासून तुझेच विचार येत होते. का? म्हणजे कशाबद्दल? अगं आज 31 डिसेंबर आहे ना, तर म्हटलं तुझ्याकडे काहीतरी छान बेत असणारच. चमचमीत चटपटी, तुला पण खावंसं वाटत असेल की नाही? आज पावभाजीचा बेत आहे. पण मॅडम, माझ्या आधी तुमचा नंबर आहे, त्यामुळे तुला काय खाईनचं वाटतंय ते सांग, तसं आपण बेत बदलूया. मला पावभाजी चालेल. ग्रेट. आदिती, तू आज रात्री इथेच राहा ना. अगं श्रेयस पण नाहीये, त्याला काहीतरी ऑफिसमध्ये जरा म्हणजे कामाचा लोड आहे, तर रात्रभर घरी येणार नाहीये तो. आपण एन्जॉय करू. आपण छान टीव्हीवरचे प्रोग्राम्स पाहू, गप्पा मारू, काहीतरी खाऊ पिऊ. पियू, ही सवय तुला कधीपासून लागली? ही सवय आपल्याला नको, आपल्या नवऱ्यांना ती काय कमी आहे? एशी, मी पण काय गप्पा मारत बसले. तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले. हिला वाटतंय हिचा नवरा ऑफिसमध्ये काम करतोय, पण बिचारीला काय माहित तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पाणी. थँक्यू. ही इकडे दारू पिण्यावरनं जोक करते, पण बिचारीला कल्पनाही नसेल की हिच्या नवऱ्याला तिथे हॉस्पिटलमध्ये औषधाच्या बाटल्या प्याव्या लागत असतील.